आणि सध्या माझा जो ग्रुप आहे आरपीआय आहे, त्या आरपीआयला नागालँडमध्ये 2 आमदार आहेत, तिथं आम्हाला मान्यता आहे. मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला लोकसभेत 1.5 लाख मते मिळाली, तिथं आम्हाला मान्यता आहे. आणि आता आमच्या पक्षाला जर 2 ठिकाणी मान्यता मिळाली, जर अंदमान निकोबारमध्ये आमचा पक्ष आहे, तिथं 3,80,000 त्या ठिकाणी पॉप्युलेशन आहे आणि मतदार एक 2,60,70,000 आहे. तर अंदमान निकोबार मध्ये सुद्धा पुढच्या वेळेला आम्हाला त्या ठिकाणी मान्यता मिळू शकते. त्यानंतर लक्षद्वीपमध्ये एक 75-80 हजाराचीच लोकसंख्या आहे. लक्षद्वीप जे केंद्रशासित आहे आणि त्या ठिकाणी आमचा ग्रुप काम करतो आहे. त्यामुळे तिथे जर आम्ही लोकसभेला जागा लढवली तर तिथे सुद्धा आम्हाला 10% जास्त मतं मिळू शकतात. त्यानंतर पांडिचेरीमध्ये सुद्धा आमचा पक्ष आहे, छोटं राज्य आहे. तर अजून 2 राज्यामध्ये आमच्या पक्षाला 60% जास्त मतं मिळाली तर देशामध्ये 4च पक्ष सेंट्रल लिस्टमध्ये आहेत. त्यामध्ये बीजेपी नंबर 1ला आहे, काँग्रेस नंबर 2ला आहे, बसपा नंबर 3ला आहे आणि 4 नंबरला आम आदमी पार्टी आहे. तर जर आम्हाला 2 राज्यामध्ये मान्यता मिळाली तर आमचा आरपीआय जो आहे तो राष्ट्रीय पातळीवरला मान्यता मिळालेला पक्ष असेल. माझा प्रयत्न पुढच्या काळामध्ये असा आहे की मला नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाल्यानंतर बाहेरच्या प्रत्येक राज्यामध्ये पक्ष वाढवण्यामध्ये मला अत्यंत चांगलं यश मिळालेलं आहे. आणि माझा पक्ष सर्व जाती जमातीचा पक्ष आहे. सगळ्या राज्यामध्ये अनेक जातीचे लोक आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये पूर्वीचा आरपीआय नव्हता, जो 3 ऑक्टोबर 57ला स्थापन झालेला जो पक्ष होता, तर तो पक्ष त्या ठिकाणी नव्हता. बहुजन समाज पार्टी त्या ठिकाणी नाही. पण माझ्या पक्षाच्या शाखा तिथे नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळं मला पक्ष वाढवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग झालेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र आम्हाला तेवढी संधी मिळत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जागा आम्हाला दिल्या जात नाही आहे. एक तर या ठिकाणी संभाजीनगरमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाला जागा दिली नाही आणि एक जागा दिली ती सगळ्यांशी चर्चा करून ती द्यायला हवी होती. मला वाटतं काय आपला गायकवाड नागराज गायकवाड आमचाच कार्यकर्ता होता. पण आमच्या टीमशी चर्चा करून बाबा ही जागा आरपीआयला आम्ही सोडत आहोत आणि त्याने आमच्या सिंबॉलवर लढावं. ठीक आहे, आमच्या त्यांच्या सिंबॉलवर लढलो तर आमचा कार्यकर्ता बीजेपीत जातो असं अजिबात नाही आहे. पण माझं कार्यकर्त्यांना नम्र निवेदन आहे की ज्या जागा मिळतील त्या जागा आपल्या चिन्हावर लढल्या पाहिजेत. मी 3 वेळेला लोकसभेचा खासदार होतो. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सिंबॉल घेतलं नव्हतं. मी रिपब्लिकन पक्षाच्या सिंबॉलवर 2 वेळेला आणि एकदा मी अपक्ष पण आरपीआयचा म्हणून मी त्या ठिकाणी लढलेलो आहे. त्यामुळे मित्र पक्षांच्या सिंबॉलवरती लढणं म्हणजे आपल्या पक्षाची प्रतिमा जे आहे, म्हणजे आपल्या पक्षाचं नाव कुठे येत नाही आहे. जरी आता आमचे नगरपालिकेला 50-60 लोक निवडून आलेले आहेत, पण कोण कुठल्या सिंबॉलवर निवडून आला हे काय लक्षात येत नाही आहे. म्हणजे कुणी आपल्या घड्याळावरून निवडून आलेला आहे, कमळावर निवडून आलेला आहे, गणेश बाणावर निवडून आलेला आहे, तो आरपीआयचाच आहे. तो काय कुठल्या त्यांच्या पक्षाचा गेला असं नाही आहे. तर एक कार्यकर्त्यांनी सुद्धा विचार करणं आवश्यक आहे की आपण मित्रपक्षांच्या बरोबर राहायचं आहे, पण त्यांच्या सिंबॉलवर आपण लढता कामा नये असा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यानंतर आपल्या महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाची एक 2-3 वर्षापासून जी एनएसएफडीसीची प्रकरणं आहे ती प्रलंबित आहेत. 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाखाची प्रकरणं आहे. त्यामध्ये अडचणी आहे. मी त्यासाठी प्रयत्न केलेला आणि पण महाराष्ट्र सरकारची गॅरंटी जी आहे ती लवकर मिळत नव्हती. त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी, संजय शिरसाट यांच्या प्रयत्नांनी त्याला 300 कोटीची गॅरंटी मिळालेली आहे. पण अद्याप ती फाईल फायनान्स डिपार्टमेंटमध्ये आहे. मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि आता ती गॅरंटीचं क्लिअरन्स झाल्यानंतर ते पत्र आमच्या एनएसएफडीसीला दिलेलं गेलं की तिकडून पैसे पाठवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण एनएसडीसीचं म्हणणं असं आहे बाबा जे पैसे पूर्वी दिलेले ते रिटर्न आले पाहिजे.
म्हणजे पूर्वी ज्या लोकांना लोन दिलेलं आहे त्या लोकांचं काहीतरी लोन रिटर्न आलं पाहिजे. सगळे पैसे आपण देत राहणार आणि रिटर्न काही देत नसेल तर पैसे देऊन का उपयोग नाही आहे. त्यामुळं आता अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्यांना कर्ज दिलेलं आहे त्यांचं रिपेमेंट हळूहळू का असेना त्यांनी रिटर्न आणलं पाहिजे. आणि NSFDCची प्रकरणं ही आता लवकरात लवकर या ठिकाणी आता म्हणजे तर त्या लोन सगळ्यांना लोन आता मिळेल. आणि आता जे इंडो US डील जे आहे ते जे झालेलं आहे त्याचा विरोध काही लोक करतायत. तो अत्यंत बालिशपणा आहे. मला वाटतं की देशाचा व्यापार वाढवायचा असेल, लोकांना रोजगार द्यायचा असेल तर अशा पद्धतीचे अग्रीमेंट दुसऱ्या देशांबरोबर होणं अत्यंत आवश्यक असतं. आणि अलीकडे मेड इन इंडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट अनेक पद्धतीचा माल होतो आहे. आणि अमेरिकेमधल्या डीलमुळं मोठ्या प्रमाणात हा डील 45 लाख कोटीचा आहे. या वर्षीचं आपलं बजेट 26-27 53 लाख कोटीचा आहे. आणि अमेरिकेबरोबरच्या डीलचा जो आकडा आहे तो 45 लाख कोटीचा आहे. त्यामुळे या डीलला विरोध करणं योग्य नाही असं आपलं मत आहे. आणि राहुल गांधीजी पुन्हा पुन्हा या डीलचा विरोध करतायत हे योग्य नाही आहे. अपोजिशन लीडर म्हणून त्यांनी या अग्रीमेंटचं या डीलचं स्वागत करणं अत्यंत आवश्यक होतं. पण त्यांनी उडे नागडे कार्यकर्ते त्या AIच्या कॉन्फरन्समध्ये पाठवून जे कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे, बुद्धिमत्ता तर आपल्याकडे आहेच आहे, पण कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती सुद्धा जर आपण सोबत आणली तर मानवाच्या विकासासाठी, त्या देशाच्या जगाच्या विकासासाठी त्याचा चांगला उपयोग होणार होता आहे. आणि नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांनी AIची जी कॉन्फरन्स आहे ती दिल्लीमध्ये झाली आणि त्याला 85-86 पेक्षा जास्त देशाचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर उपस्थित होते. आणि त्या ठिकाणी जाऊन उघडं नागडं प्रदर्शन करणं हे देशाचा अपमान करणार आहे. तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, अगोदर तुम्ही आंदोलन केलं होतं, परंतु त्या ठिकाणी आंदोलन करून देशाची बेअबरू करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष जर अशाच पद्धतीनं वागत असेल तर त्यांना भविष्य जे आहे ते नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून हे जे डील आहे यामुळं आपल्या देशाचा मोठा फायदा आहे, लाखो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळं माझा पक्ष या डीलचं पूर्णपणे समर्थन करत आहे. ज्यांना विरोध करायचा असेल त्यांनी करावा, पण माझ्या पक्षाचं या डीलला पूर्णपणे समर्थन आहे. आणि दुसरी गोष्ट, आता माझा राज्यसभेचा कार्यकाल हा 3 एप्रिलपर्यंत आहे आणि गेल्या 12 वर्षापासून मी राज्यसभेमध्ये आहे. 15 वर्ष मी लोकसभेमध्ये होतो आणि आता मला 6 वर्ष जर मिळाली तर माझं लोकसभेचं रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. म्हणजे मी 18 वर्ष मी राज्यसभेमध्ये राहणार आहे. त्यामुळं मला राज्यसभा नक्की मिळेल अशी मला अपेक्षा आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे संबंध चांगले आहेत आणि मला ते काय टाळण्याचा विषय अजिबात येणार नाही आहे. म्हणजे अजून अधिकृत माझी घोषणा झाली नसली तरी मला नक्कीच राज्यसभा मिळेल असा मला विश्वास आहे. आणि राहिलेली 6 वर्ष मी नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करेन असंही आश्वासन मी सर्वांना देत आहे. आणि महापालिकेमध्ये कॉप मेंबर देण्याच्या संबंधामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, एवढंच नव्हे तर ज्या 29 महानगरपालिका आहे काही ठिकाणी मला वाटतं ऑप्शन झालेलं आहे, ज्या ठिकाणी झालेलं नाही. तर संभाजीनगरमध्ये झालंय का? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तरी जागा आम्हाला ऑप्शन द्यावी. नंतर परभणी आहे, जालना आहे, नांदेड आहे, लातूर आहे. ज्या ज्या ठिकाणी आणि सर्व महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका जिथं आहे ती एक तरी जागा आम्हाला कॉप द्यावी अशी मागणी आपण देवेंद्रजींच्याकडे केलेली होती मागच्या वेळेला. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला एक MLC द्यावी ही मागणी आम्ही केली होती. 1-2 महामंडळाचे अध्यक्षपद मिळावीत ही मागणी आपण केलेली आहे. आणि एक 40-50 तरी महामंडळाचे सदस्य हे मिळावे
आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक एक मेंबर आमच्या ऑप्शनमध्ये घ्यावा ही आमची मागणी आहे. त्यामुळं पाहूया, काही ठिकाणी आम्हाला ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे, तर ती मिळावं अशी आमची सूचना आहे. काल तुम्ही एक ट्विट केलं, त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा देखील फोटो आहे. तुमच्या दोघांचा फोटो तुम्ही ट्विट केला आणि असं म्हटलंय की आपण सगळ्याच संघटना जर एकत्र आलो तर आपली ताकद अजून जोराने वाढेल. कितीतरी पटीने माझी भूमिका आहे, पण आता ते माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचा गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे की समाजाला ऐक्य हवं आहे. तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला आरपीआय पक्ष हा लोकांनाही नको आहे. पण माझं लोकांना नम्र निवेदन आहे की तुकडे तुकडे करणाऱ्यांना जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. पुन्हा तुकडे तुकडे करणाऱ्यांना पाठिंबा देऊन पुन्हा अनेक गट निर्माण करणं हे योग्य नाही. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी जर निर्णय घेतला तरच रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होऊ शकतं. आणि पूर्वी बाळासाहेबांच्या शिवाय आम्ही त्यांना बोलवलं पण ते आले नव्हते. पण रिडॉलच्या वेळेला बाळासाहेबांच्या व्यतिरिक्त सगळे गट आमच्या रेडॉलमध्ये आले होते, रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये. पण बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही. त्यामुळं बाळासाहेबांनीच थोडासा निर्णय घ्यावा. आणि एक गोष्ट बाळासाहेबांच्या लक्षात आणून देतो की गेले अनेक वर्ष ते स्वबळावरती सगळ्या जागा लढतायत. 48 लोकसभा लढतायत, 288 किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त जागा विधानसभा इथे लढतायत. पण अजूनही त्यांचा पक्ष रेकग्नाइज होत नाही. पण ज्यावेळेला आम्ही चारही नेते एकत्र आलो होतो 1995 मध्ये, त्यावेळेला 96च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली होती आणि उगवता सूर्य सिंबॉल मिळालं होतं. पण नंतर बाळासाहेब वेगळे झाले, मी वेगळं झालो, गवई वेगळे झाले, कवाडेसर वेगळे झाले. त्यानंतर कुठल्याही पक्षाला, आमच्या पक्षाला तर मान्यता मिळणं अवघड यासाठी आहे की 12-13 आमदार आल्याशिवाय आमच्या पक्षाला मान्यता मिळत नाही आणि 2 खासदार निवडून आल्याशिवाय मान्यता मिळत नाही. तर आमचा मित्रपक्ष बीजेपी आम्हाला एक जागा देत नाही आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला इथं महाराष्ट्र रेकग्नायझेशन मिळणं अवघड आहे. पण बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला ते मिळायला हवं होतं, पण ते मिळत नाही, तेवढी मतं त्यांना मिळत नाही आहे. पण आम्ही जर एकत्रित आलो तर राज्याची मान्यता नक्की मिळेल. आणि मला सोबत घेऊन जर प्रकाश आंबेडकर पुढे गेले तर बाकीच्या राज्यामध्ये माझा गट स्ट्रॉंग आहे. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर आणि आम्ही सगळे जर एकत्रित आलो तर मला वाटतं की समाजाला एक चांगलं भवितव्य आहे. तर त्यांनी थोडा त्याचा विचार करावा. पॉलिटिकल निर्णय. बाळासाहेब असं म्हणतात की सध्या आंबेडकरवादी पक्ष म्हणजे फक्त त्यांचा वंचित आहे, बाकी सर्व पक्ष वेगवेगळ्या पक्षासोबत अलायन्स आहेत, त्यांच्यासोबत गेलेले आहेत, त्यांची भूमिका घेऊन चालतात. आंबेडकरवादी पक्ष म्हणून केवळ वंचित आता काम करत आहे, बाकी कोणीही काम करत नाही. ते सर्व पक्ष वेगवेगळ्या सोबत गेलेले आहेत. ना आम्ही जर कुठे गेलेलो असलो तर आम्ही आंबेडकरवादी म्हणून तिथे गेलेलो आहोत आणि आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणून त्यांनी आम्हाला सोबत ठेवलेलं आहे. त्यामुळे बाळासाहेबच एकटे आंबेडकरवादी आहेत असं म्हणता येणार नाही आहे. ते मध्ये मग म्हणत असतील. आणि मी देशभर नाही, मी देशाच्या परदेशामध्ये अनेक ठिकाणी गेलेलो आहे, तिथं मला आंबेडकरवादी म्हणून मला ओळखतात. त्यामुळं तेच आंबेडकरवादी असं नाही. आपण ज्या पक्षासोबत गेले ते आंबेडकरवादी अजेंडा चालतो. ते आंबेडकरवाद मानतात. ते बाबासाहेबांचं नाव ते प्रत्येक वेळेला घेतात. संविधानाला माथा टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे. त्यामुळं ते आंबेडकरवाद किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते मानतात आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रत्येकाला मान्य करावंच लागेल. ज्याला देशात राहायचं आहे त्याने भारताचं संविधान मान्य केलंच पाहिजे. पक्षाची वेगळी भूमिका असू शकेल, पण सरकार म्हणून एकटेच विचारू नका. चला बोलतोय ते नाही म्हणजे एकटे सगळे प्रश्न विचारू नका. म्हणजे एक विचार काय डिबेट थोडाच आहे ते. तुमचं असं म्हणणं आहे की प्रभाग पद्धत बंद झाली पाहिजे, ठीक आहे, पण बॅलेट पेपर संदर्भात तुमची काय भूमिका आहे? बॅलेट पेपर संदर्भात तुमची काय भूमिका आहे? बॅलेट पेपरच्या संदर्भात काय भूमिका? हा, बॅलेट पेपर बद्दल माझी भूमिका अशी आहे की बॅलेट पेपर बंद काँग्रेस पार्टीनेच केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या आणि काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्येच ही मशीन आलेली आहे. ही काही नरेंद्र मोदींनी मशीन आणलेली नाही आहे. आणि मशीन खराब असते असं म्हणता येणार नाही. ज्यावेळेला बॅलेट पेपर ज्यावेळेला येईल त्यावेळेला सुद्धा हेच आरोप होतील की त्या ठिकाणी जाऊन शिक्के मारण्यात आले.
नाही तुमची काय पक्ष आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे की मशीनवर जी निवडणूक चालू आहे त्या पद्धतीनं ईव्हीएम मशीनवरती निवडणूक झाली पाहिजे, कारण लवकर त्याचा निकाल येतो. पण एखादी मशीन खराब असेल तर ती दुरुस्त करावी आणि अशा पद्धतीनं प्रयत्न करावा. जर सगळ्यांचा निर्णय इलेक्शन कमिशन घेत असेल की बॅलेट पेपरवर निवडणुका लढायच्या, तर त्यासाठी आमची काही हरकत नाही. पण सध्या जी पद्धत चालू आहे तर त्यामुळं आता लोकसभेमध्ये 24ला त्यांना एवढ्या जागा मिळाल्या. आम्ही काय म्हटलं नाही की ईव्हीएम मशीन खराब गेली होती म्हणून. आम्ही हे सांगितलं की संविधानाच्या संबंधामध्ये निगेटिव्ह प्रचार करण्यात आला आणि त्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे. आम्ही असं म्हटलं नाही की त्यांनी असं काहीतरी केलेलं आहे, काँग्रेसने आणि अपोजिशन असं केलेलं आहे. पण ज्यावेळेला आम्हाला सत्ता मिळते त्यावेळेला ते हेच म्हणतात की बाबा यांनी असं काहीतरी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाहीमध्ये जनता ज्याला पाठिंबा देते त्यांचं तो निर्णय लोकांनी सगळ्या पक्षांनी मान्य करणं आवश्यक आहे. आणि बीजेपी आणि आमच्या अपोजिशनने सुद्धा पूर्वी ते मान्य केलेलं आहे की काँग्रेसच्या बाजूनं मतदार होते त्यावेळी त्यांना सत्ता मिळत होती. आता 2014 पासून मतदार त्यांच्यापासून वेगळे झालेले आहेत. अनेक काँग्रेसचे नेते बीजेपीमध्ये आलेले आहेत आणि अनेक पक्षाचे लोक इकडे बीजेपीमध्ये येत आहे. आणि ते सगळे नेते येत असल्यामुळं आरपीआयला तिकीट मिळणं म्हणजे आरपीआयला जे काही सत्ता मिळायला पाहिजे ती सत्ता आम्हाला मिळत नाही. एवढे लोक त्यांच्याकडे येऊ लागलेले आहेत. तर त्यामुळे ठीक आहे, तर या पद्धतीनं आमचं असं म्हणणं आहे. इकडे ठेव ना या टेबलवर. तुम्ही आता खूप दिवसापासून बऱ्याच वर्षापासून भाजप सोबत आहे, परंतु तुम्हाला मंत्रिपद सोडलं तर महाराष्ट्रात काही मिळत नाही. किती दिवस भाजप सोबत फरफटत नाही, मिळत नसलं तरी देशभर आम्हाला मिळतंय. म्हणजे भारत देशामध्ये आमचा पक्ष वाढतो आहे. आणि आता देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे की एक एमएलसी देण्याचं, 1-2 महामंडळ देण्याचं. त्यामुळं काही ना काहीतरी आम्हाला मिळेल. आता एक तर मध्यंतरी सत्ता नव्हती, आता मध्यंतरी सत्ता अलीकडे महामंडळ झाली नाहीत 2.5 वर्ष. आता पुन्हा 5 वर्षाची सत्ता आलेली आहे, तर आता महामंडळ होतील आणि त्यामध्ये आम्हाला चांगला त्यामध्ये वाटा मिळेल अशी अपेक्षा आहे. त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळालं पाहिजे माझी भूमिका आहे. मला एकट्यालाच मिळालं पाहिजे असं नाही आहे. एक वर्षापासून बौद्ध गयाचं आंदोलन चालू आहे, पण केंद्र सरकार किंवा बिहार सरकारने त्याची आजपर्यंत दखल सुद्धा घेतलेली नाही. दखल घेतली नाही, कारण आता हा विषय फार अनेक वर्षांपासूनचा आहे. दखल घेतली नाही असं नाही आहे. मला नितीश कुमार यांनी सांगितलंय, त्याचा आम्ही अभ्यास करतो आहोत. आणि तिथं काँग्रेस पार्टीची सरकार होती, नंतर लालूजीचं सरकार अनेक वर्ष होतं. नितीश कुमार यांचं सरकार 20 वर्षापासून आहे. कधी बीजेपी सोबत ते होते, कधी आरजेडी सोबत ते होते. लालू प्रसाद यादव आणि रबडी देऊन सरकार अनेक वर्ष होतं. पण निर्णय घेण्याची धाडस अजून कोणी करत नाही आहे. फार तो काय एवढा विषय असं नाही आहे. त्याच्यातून आता हा एक मार्ग निघू शकतो की ज्या पद्धतीनं अयोध्यामधल्या राम मंदिराचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आणि इलाहाबाद हायकोर्टाचा निकाल असा होता की 3/4 जमीन जी डिस्प्युटेड आहे ती हिंदू समाजाला द्यायची राम मंदिरासाठी आणि 25% जागा मस्जिदीसाठी द्यायची. पण नंतर सुप्रीम कोर्टाने सगळ्या बाबीचा विचार केला आणि पुन्हा तिथं हा वाद जर आपल्याला मिटवायचा असेल तर एकाच ठिकाणी मंदिर मस्जिद असू नये, म्हणजे आणि पुन्हा तो वाद वाढेल. म्हणून सुप्रीम कोर्टाने सगळी जागा जी आहे आणि तिथल्या एका मुस्लिम अधिकाऱ्यांनी पुरातत्व खात्याच्या हे पुरावे दिले की मस्जिदीच्या अगोदर त्या ठिकाणी मंदिर होतं, म्हणजे मंदिराचे अवशेष तिथं मिळालेले आहे. पण अजून तुम्ही खाली गेला तर त्या मंदिराच्या खाली तुम्हाला बुद्ध मंदिराचे अवशेष मिळतील. पण आम्ही काय त्या वादामध्ये पडलो नाही, कारण त्या ठिकाणी ज्या वेळेला सारा देश बुद्धिस्ट होता त्यावेळेला तिथं बुद्ध मंदिरच होतं आणि अयोध्येला साकेत या नावाने ओळखलं जात होतं. त्यामुळे ठीक आहे, तो विषय नाही. पण जसा तो निकाल सुप्रीम कोर्टाने दिला तसा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या विषयाचं रिट पिटिशन आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता विचार करून फक्त 4 मेंबर जे आहेत ते 4 मेंबर बुद्धिस्ट करायचे एवढाच प्रश्न आहे. त्यामुळे हा काय फार मोठा इमोशनल इश्यू नाही किंवा हिंदू धर्माला काय विरोध करणारा हा विषय असा अजिबात नाही आहे. फक्त आमचं म्हणणं आहे की बाबा बौद्ध धर्माच्या ट्रस्टमध्ये बौद्धच असावे. जर हिंदू धर्माच्या ट्रस्टमध्ये आमचे बौद्ध नाहीत, मुस्लिम धर्माच्या ट्रस्टमध्ये बौद्ध नाहीत, ख्रिश्चन धर्माच्या, शीख धर्माच्या ट्रस्टमध्ये आमचे बौद्ध नाहीत,
तर आमच्या ट्रस्टमध्ये बौद्धच असावे, दुसरे असू नयेत असं म्हणणं नाही आमचं, पण आमचे सगळे बौद्ध असावे एवढंच आमचं म्हणणं आहे. तर सुप्रीम कोर्टाने जर थोडासा चांगला विचार केला तर याच्यातून मार्ग चांगला निघू शकेल, किंवा मग नितीश कुमार सरकारने याचा निर्णय घेतला पाहिजे. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि अगर इतिहास सही तरीके से पढ़ाया जाएगा तो कोई भी मुस्लिम औरंगजेब का नायक नहीं मानेंगे. अगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि अगर इतिहास सही तरीके से पढ़ाया जाए तो कोई भी मुस्लिम औरंगजेब को अपना नायक नहीं मानेंगे. हाँ, तो मुझे लगता है कि देवेंद्र फडणवीस का सही है कि भाई औरंगजेब का कोई अपने यहाँ के मुस्लिम से कोई संबंध नहीं है. जो मुगलों की औलाद है, ये औलाद यहाँ का मुस्लिम नहीं है. यहाँ का मुस्लिम पहले पूरा हिंदू ही था, और ये मुगलों ने उनको मुस्लिम बनाने का प्रयत्न किया है, या हिंदू ही लोग मुस्लिम बने हैं. तो यहाँ औरंगजेब का उदो करने की जरूरी नहीं है, टीपू सुल्तान का फोटो इधर लगाने की जरूरी नहीं है. यहाँ का मुस्लिम को हम सपोर्ट करते हैं. मेरी पार्टी मुसलमान के साथ हमेशा रही है. मैं अनेक इफ्तार पार्टी में गया हूँ, और मेरे पार्टी के अनेक लोग मुस्लिम कम्युनिटी के मेरे पार्टी में, नेशनल कमेटी में और हर राज्य की कमेटी में है. मैंने माइनॉरिटी विंग भी हर राज्य में बनाई है. तो मुझे लगता है कि इसी तरह का मुस्लिम कम्युनिटी ने भी औरंगजेब का नारा देना ठीक नहीं है, और टीपू सुल्तान का फोटो लगाना बिल्कुल ठीक नहीं है. उससे हिंदू मुसलमानों में दरार पैदा होती है. लेकिन मुसलमानों का प्रोटेक्शन पूरा होना चाहिए, ये भूमिका हमारी है. और हमारी सरकार ने जो भी निर्णय लिए हैं, जनधन योजना का निर्णय हो, उज्ज्वला योजना का निर्णय हो, मुद्रा योजना का निर्णय हो, आयुष्मान भारत योजना का निर्णय हो, आवास योजना का निर्णय हो, 10% आरक्षण ईडब्ल्यूएस को देने का निर्णय हो, सब में मुसलमान है. मुसलमान को इधर नहीं देना चाहिए ऐसा बिल्कुल नहीं है. इसीलिए हमारी सरकार कोई मुस्लिम के विरोध में नहीं है, ऐसे हमारी भूमिका है. जो घातपाताचा प्रकार सांगितला जातो, तर सुप्रीम कोर्टाने जे परिस्थितीचे जे पुरावे आहेत त्या पुराव्यावरून त्या मुलीचा खून करण्यात आला असं त्याच्या पालकांचं हे आहे. आणि ती जे नवोदय विद्यालयाची जी हे असते त्या समितीवर जिल्हाधिकारी जे आहेत ना, पदसिद्ध ग्रामस्थ असतात, म्हणजे त्या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना वाचवण्याचा किंवा त्या समितीच्या अध्यक्षांना वाचवण्याचा प्रयत्न. मला वाटतं की मला वाटतं की ज्या नवोदय विद्यालयामध्ये घटना घडलेली आहे तिथले लोक सगळे जबाबदार आहे. कुणीतरी अध्यक्ष आहे, आता त्या याच्या बायोलॉजमध्ये आहे की कलेक्टर अध्यक्ष आहे. आता कलेक्टरला त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही आहे. पण त्या ठिकाणी तो मर्डर असावा. जर अशा पद्धतीनं त्यांनी जे बॉडी तिकडे नेलेली आहे आणि सगळं झालेलं आहे, तर त्या पद्धतीनं मला वाटतं त्याची पूर्ण सीआयडी चौकशीसाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि त्या ठिकाणी कलेक्टर यांना जबाबदार धरून त्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही. पण अजूनही त्या ठिकाणी काही लोकांवर कारवाई होणं आवश्यक आहे, आणि तो मर्डरच असावा अशा पद्धतीची शंका मला आलेली आहे. कारण म्हणून त्याची पूर्ण चौकशी सीआयडी मार्फत झाली पाहिजे, आणि जे दोषी आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेवटचा प्रश्न एफस्टीन फाईलमध्ये नाव आलेले लोक राजीनामा देत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत आहे. एफस्टीन फाईलमध्ये नाव आलेले लोक राजीनामा देत आहेत. काही लोकांना अटक होते, इंग्लंडच्या राजपुत्राला अटक झाली. मोदीचं सुद्धा नाव आहे, हरपूरचे तुमच्या मंत्रिमंडळाचं नाव आहे. आज मोदींनी राजीनामा द्यावा का या प्रकरणावर? देशाचं नाव बदनाम झालेलं आहे या प्रकरणावर. बदनाम वगैरे तर झालेलं नाही. मोदी हे देशातले लोकप्रिय नेते आहेत. तिथे कुणीतरी काहीतरी चुकीचा पद्धत करून तर नाव काय टाकलं असेल काय मला माहीत नाही आहे. पण मोदीजी अत्यंत कॅरेक्टर असणारे असे नेते आहेत. आणि काय ती जी फाईल आहे ती फाईल अत्यंत म्हणजे काय लोकांना बदनाम करण्याचा त्यामध्ये प्रयत्न झाला असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. शेवटचं तुझा थांब त्याचा होते सीबीआई मामले में आम आदमी पार्टी के अरविंद केजरीवाल और मनोज सिसोदिया को बरी कर दिया गया है, इसके बारे में आप क्या कहें? नहीं, ठीक है. अभी जो सीबीआई कोर्ट ने जो निर्णय दिया है उसका हम आदर करते हैं. और जब सरकार के पास एविडेंस थे तब सीबीआई में उसकी इन्वेस्टिगेशन चल रहा था. अभी पूरी इंक्वायरी करने के बाद अगर उनको क्लीन चिट मिली है तो कोर्ट के निर्णय का आदर करने की भूमिका हमारी रहेगी. इसलिए जो भी मतलब निर्णय लिया है वो निर्णय से हम सहमत हैं. चलो चलो